पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट माहिती फलकाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते अनावरण। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा यांच्या वतीने मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचे अनावरण करण्यात आले। आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन झाले। धनगर प्रतिष्ठानच्या मागणीनुसार आमदार निधीतून या घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे। घाटालगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असे नामफलक तसेच अहिल्यादेवींच्या कार्याची सविस्तर माहिती देणारा माहिती फलक उभारण्यात आला आहे। यामुळे युवा पिढीला आणि सर्वसामान्य नागरिकांना अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची ओळख होणार आहे। यावेळी बोलताना आमदार डावखरे म्हणाले, 1998 मध्ये याच स्मारकातील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण माझे वडील स्वर्गीय वसंतराव डावखरे महापौर असताना झाले होते। आज पुन्हा याच ठिकाणी घाटासाठी माहिती फलक उभारण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे। आज या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या साठी या इकडे जो माहितीचा एक दस्त या इकडे उभा केलेला आहे। निश्चितपणे ठाणेकरांसाठी हा तलावपाळीचा परिसर हा एक आपुलकीचा, एक आठवणींचा आणि एक मानाचं स्थान आहे। त्या तिकडे निश्चितपणे आपण बघतो की वर्षातनं दोन्ही वेळा समाजातली आणि वेगवेगळ्या घटकातली लोक आवर्जून या इकडे अभिवादन करण्यासाठी येत असतात। हे स्थान त्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 1988 साली डावखरे साहेबांच्या हस्ते या इकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं पुतळा या इकडे अनावरण करण्यात आलं होतं आणि आज या इकडे या दस्ताचं मला माझ्या निधीच्या माध्यमाने करण्याची संधी समाजाच्या वतीने भेटली। मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो की समाजाने ही संधी दिली, त्याच्यासाठी मी मनापासून समाजाचे आभार मानतो। ते आपल्या भावी पिढीला आपला इतिहास माहिती असला पाहिजे आणि ज्याचा इतिहास हा उज्ज्वल असतो, हे ज्याच्या पुढच्या पिढीला माहिती असेल त्या पुढच्या पिढीचं तेव्हाच जाऊन भविष्य उज्ज्वल होईल। त्याच्यामुळे इतिहासाची आठवण करून देण्याचं काम निश्चितपणे या माध्यमाने आणि आठवण करून प्रेरणा देण्याचं काम या स्मारकाच्या माध्यमाने होईल असं विश्वास मला आहे। या कार्यक्रमाला समाज नेते शंकरभाई वीरकर, बाबासाहेब दगडे, संदेश कवितके, धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, भाजपा नेत्या उज्ज्वला गलांडे, निहारिका कोंदले, वर्षा माने यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी धनगर प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी आमदार डावखरे यांना अहिल्यादेवींची मूर्ती व घोंगडी देऊन सत्कार केला। सचिव तुषार धायगुडे, उपाध्यक्ष राजेश वीरकर, खजिनदार अनिल जरग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। रायलादेवी तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये राबविल्या जाणाऱ्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील रायलादेवी तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। ही मोहीम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महापौर शर्मिला पिंपळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली। नौपाडा कोपली प्रभाग समिती अध्यक्षा मीना संखे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेचा प्रारंभ झाला। यावेळी स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले जाधव आणि राजेंद्र फाटक उपस्थित होते। मोहिमेदरम्यान रायलादेवी तलाव परिसरातील कचरा उचलण्यात आला। झाडांच्या फांद्यांचे ट्रिमिंग, पालापाचोळा उचलणे, फरशा घासून स्वच्छता करणे तसेच तलावाबाहेरील अनावश्यक साहित्य हटवण्यात आले। परिसरातील गाळ, माती आणि साचलेला कचरा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला। या मोहिमेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 75 कामगार तैनात करण्यात आले होते। याशिवाय 2 शौचालये सफाई जेटिंग गाड्या, 2 आयन जेटिंग गाड्या, घंटागाडी, CND कचरा वाहतूक गाड्या, 1 JCB आणि 1 डंपरचा वापर करण्यात आला। ही मोहीम केवळ स्वच्छता विभागापुरती मर्यादित न ठेवता बांधकाम, अतिक्रमण, गार्डन आणि ड्रेनेज विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आली। त्यामुळे परिसरातील अडथळे दूर करणे, ड्रेनेज व्यवस्था सुस्थितीत आणणे आणि सुशोभीकरणाची कामेही करण्यात आली।
या मोहिमेत उपमुख्याधिकारी मधुकर बोडके, वैभव आवारे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त महेश जामनोर, उपअभियंता समीर अमराळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयूराज कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार सहभागी झाले होते. नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. क्लस्टरला विरोध नाही, पण 5 पट वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणी रस्ते कसे देणार? मनोज प्रधान यांचा प्रशासनाला सवाल. ठाणे शहरात क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी SPV कंपनी स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरिबांना हक्काचे घर मिळणार असले तरी त्यातून शहराची लोकसंख्या 5 पट वाढेल आणि त्यांना पाणी, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था कशी करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, आम्ही क्लस्टरला विरोध करत नाही. झोपडीत, अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना अधिकृत घरे मिळणार असतील तर त्याला विरोध करण्याचं कारणच नाही. काल जर आपण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये बघितलं तर एक बातमी आलेली की एक SPV स्थापन करतायत क्लस्टरसाठी. आता त्या बातम्या होत्या का ॲडव्हर्टाइजमेंट होत्या मला नक्की सांगता येणार नाही, पण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये एकाच दिवशी एकाच प्रकारे दिल्या गेल्या म्हणून मी समजतो कदाचित त्या बातम्या नाही तर त्या कदाचित ॲडव्हर्टाइजमेंट असतील. क्लस्टरच्या विरोधात आम्ही आहोत का? तर क्लस्टरच्या विरोधात आम्ही नक्कीच नाही. शेवटी ठाण्यातले गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या, अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या आणि ज्या बिल्डिंग कधीही पडू शकतील अशा प्रकारच्या बिल्डिंगमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांच्या स्वप्नाची घरं मिळत असतील तर त्यांना विरोध करायचं काही कारण नाही. पण काही गोष्टी ह्याची चर्चा झाली पाहिजे आणि प्रामुख्याने म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्वात प्रथम म्हणजे आपण साधारण 8चा FSI त्यांना देतो. जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर मला असं वाटतं की भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल की एवढा FSI आपण त्यांना देतोय. त्यांनी होणार असं आहे की 1500 हेक्टर म्हणजे साधारण 3000 एकरच्या वरती हे डेव्हलपमेंट होणार आहे 42 क्लस्टर्समध्ये. मला आठवतंय की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतो. एक PIL होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलं.
आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे. आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSI करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक या ठाणे शहरात राहायला येत आहेत. आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांना जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. माझं असं मत आहे की ह्याच्यावर अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही कामं सुरू करतायत, नागरी सहभाग ह्याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो अमेझॉनचा असो, टनलचा प्रोजेक्ट असो, उन्नत रस्ता असो, आपण कुठेही नागरिकांचा सहभागच त्याच्यात घेतलेला नाहीये, नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाहीये. तर कुठेतरी हे थांबवावं. मला क्लस्टरला मी वारंवार सांगतो की विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयी त्यांना कशा देणार आहेत याचा विचार करावा आणि मगच याला सुरुवात. क्लस्टर, रिंग रेल्वे, ठाणे बोरिवली बोगदा, उन्नत रस्ता यांसारखे मोठे प्रकल्प राबविताना नागरिकांचा सहभाग घेतला जात नसल्याची टीकाही मनोज प्रधान यांनी केली आहे. क्लस्टरला आमचा विरोध नाही, पण आधी आजूबाजूच्या नागरिकांचा विचार करा, भविष्यातील सुविधा कशा देणार याचा आराखडा तयार करा आणि मगच कामाला सुरुवात करा, असे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. चंदनवाडीचा तेंडुलकर पार्थ राणेची BCCIमध्ये निवड. ठाणे शहरातील चंदनवाडीच्या मातीतून क्रिकेटच्या मैदानावर ठसा उमटवणाऱ्या पार्थ मेघनाव मुकेश राणे याची BCCIमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल समस्त चंदनवाडी नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पार्थने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चंदनवाडीचा तेंडुलकर अशी ओळख निर्माण केली आहे. त्याची मेहनत, जिद्द आणि क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरी ही संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कल्पेश गोविंद कोळी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंटमधील कामगिरीनंतर पार्थला BCCIमध्ये संधी मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छा पत्रात म्हटले आहे की पार्थचे हे यश चंदनवाडीतील असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. आजचे हे यश म्हणजे त्याच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. भविष्यात तो देशाचे नाव उज्ज्वल करेल असा आम्हाला विश्वास आहे. पोस्टरमध्ये पार्थ ट्रॉफी आणि मेडलसोबत दिसत असून अशीच उत्तुंग भरारी घेत देशाचे नाव उज्ज्वल करा अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पार्थच्या या निवडीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये चंदनवाडीचे नाव मोठे होईल आणि तो लवकरच देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावेल अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.